शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. नमस्कार, माझं नाव स्वाती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचं जे सब्जेक्ट आहे कॉमर्सचं, इन्कम टॅक्स. फक्त कॉमर्सचं म्हणणार नाही, तर प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये इन्कम टॅक्सवर 2-4 प्रश्न नक्कीच विचारले जातात. तर चला इन्कम टॅक्सला सुरुवात करूया. तर इन्कम टॅक्सचा अभ्यास करण्या अगोदर आपल्याला इन्कम टॅक्स म्हणजे काय हे कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. तर इन्कम टॅक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या इन्कम मधलं काही पार्ट, काही हिस्सा, काही उत्पन्न, आपल्या उत्पन्नातलं काही पोर्शन आपण गव्हर्नमेंटला पे करतो, गव्हर्नमेंटला देतो. असं म्हणता येईल की गव्हर्नमेंट सक्तीनं आपल्याकडून घेतं. कोणालाच आपली इन्कम गव्हर्नमेंटला द्यावंसं वाटत नाही, पण गव्हर्नमेंट आपल्याकडून ते सक्तीनं घेतं. म्हणजे कंपल्सरी बर्डन आहे ते, एक कंपल्सरी जे एक अमाऊंट आहे जे गव्हर्नमेंट आपल्याकडून घेतं. तर गव्हर्नमेंट टॅक्स का घेतं? तर गव्हर्नमेंटकडे जे रेव्हेन्यू जनरेट करायचं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे ते आहे इन्कम टॅक्स थ्रू. म्हणजे टॅक्सच्या रूपामध्ये सर्व लोकांकडून गव्हर्नमेंट काय करतं? रेव्हेन्यू जनरेट करतं. म्हणजेच देश चालवण्यासाठी जे काही खर्च लागतं. आता देशामध्ये खूप काही सुविधा आहेत, रेल्वे आहे, रस्ते आहेत, पाण्याची सुविधा, हेल्थ, एज्युकेशन, डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, ट्रेड आहे, इंटरनॅशनल ट्रेड आहे, इंडस्ट्रीज आहेत. आता तुम्ही समजून घ्या, आपला देश चालवण्यासाठी सरकारला पण पैशाची गरज असते आणि ते पैसा लोकांकडून टॅक्सच्या रूपामध्ये गव्हर्नमेंट कलेक्ट करत असतो. तर हे आहे इन्कम टॅक्सचे कन्सेप्ट. आपल्याला समजलं की रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी म्हणजेच रेव्हेन्यू साठी गव्हर्नमेंट काय करतं? टॅक्स लोकांकडून घेतं. तर हे कन्सेप्ट इंडियामध्ये कधी आला असेल? तर बघा, 1860 मध्ये सर जेम्स विल्सन नावाच्या व्यक्तीने या कन्सेप्टची सुरुवात भारतामध्ये केलेली आहे. तर यामागे स्टोरी अशी आहे की 1857 मध्ये जे पहिल्यांदा स्वातंत्र्याचा लढला गेला होता, म्हणजे जे क्रांती घडली होती, त्यामध्ये आपली झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे अशा खूप काही स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड पुकारला होता. तर त्यावेळेमध्ये जे मिलिटरी असतं, मिलिटरी मुटणी झाली होती, त्यांच्याच गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट झाले होते. तर या वेळेमध्ये खूप काही गव्हर्नमेंटला खूप काही मोठा लॉस झाला होता. तर ते लॉस भरून काढण्यासाठी सर जेम्स विल्सनने हे कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलं. म्हणजेच 1857 मध्ये ते लढा झाला, त्यामुळे गव्हर्नमेंटला फार लॉस झालं आणि ते लॉस भरून काढण्यासाठी लोकांकडून कर आकारला जाऊ लागला. तर अशा पद्धतीने भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात झाली होती. तर तेच नंतर अमेंडमेंट्स होऊन फायनली इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 म्हणजेच 1961 मध्ये ऍक्ट पास झाला आणि 1 एप्रिल 1962 पासून पूर्ण देशावरती लागू करण्यात आलं. तर आता हे जे डिपार्टमेंट आहे इन्कम टॅक्सचं, ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे हे तुम्हाला क्वेश्चन खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारून घेतात. तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू आहे आणि त्यामध्ये सीबीडीटी आणि सीबीआयसी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, आणि सीबीआयसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम, असे 2 डिपार्टमेंट येतात. पण फायनली जे तुमचं डिपार्टमेंट आहे ते मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असणार आहे, हे लक्षात असू द्या. आपण पाहिलोत की जनता गव्हर्नमेंटला टॅक्स देते. तर आता हे टॅक्स 2 पद्धतीचे असतात. तर टॅक्सचे 2 प्रकार आहेत, डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. जेव्हा एखादा व्यक्ती त्या टॅक्सचं बोजा किंवा बर्डन जे आहे ते एखाद्या व्यक्तीवरच असतो, म्हणजे ते शिफ्ट होऊ शकत नाही. जर इन्कम टॅक्स असेल, पर्सनल इन्कम टॅक्स असेल, म्हणजे तुमच्या उत्पन्नावर डायरेक्ट काही पर्सेंटनं तुम्हाला सरकार टॅक्स घेते आणि तुम्हाला ते द्यावं लागते. म्हणजे तुम्हाला हे जे डायरेक्ट टॅक्सेस आहेत हे तुम्हाला डायरेक्ट त्रास देतात. डायरेक्ट टॅक्सेस काय करतात? डायरेक्ट त्रास देतात. म्हणजे आपल्याला आपला जे मेहनतीने कमवलेलं जे इन्कम आहे त्यातलं काही पोर्शन आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. म्हणजे हे बर्डन आपण शिफ्ट करू शकत नाही. त्यालाच काय म्हणतो आपण? डायरेक्ट टॅक्सेस. आणि इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच आपण टॅक्स तर पे करतो, पण त्याचा आपल्याला जास्त त्रास होत नाही. म्हणजे ते इनडायरेक्टली त्रास तर होतं, पण ते इनडायरेक्टली त्रास होतं. म्हणजेच आपल्याला समजून येत नाही, पण आपण ते इनडायरेक्टली टॅक्स कुठेतरी पे करत असतो. म्हणजे एखादी वस्तू आपण जाऊन विकत घेतली, तर त्या वस्तूमध्ये 1-2% म्हणजे जे काही आपण 10 रुपयाच्या वस्तूमध्ये 1-2 रुपये आपण टॅक्स पे केलेला असतो, पण आपल्याला आपण ते कॉस्ट प्राइस, त्या वस्तूची प्राइस समजून आपण ते पे करून येतो. म्हणजेच टॅक्स तर आपण गव्हर्नमेंटला देतो, पण ते टॅक्स कोण? दुकानदार नंतर गव्हर्नमेंटला पे करत असतं.
अशा पद्धतीनं ते ज्याचं बर्डन आपण शिफ्ट करतो त्याला काय म्हणतो, इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणतो. तर आता जीएसटी काय आहे? जीएसटी हे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे. याच्यावर प्रश्न विचारलं जाऊ शकतं. तर जीएसटी हे इनडायरेक्ट टॅक्सेस आहे. तर पर्सनल इन्कम हे डायरेक्ट टॅक्सेस आहे. पर्सनल इन्कम, वेल्थ इन्कम, आपल्या वेल्थवर जे टॅक्स देतो आपण, आपल्याला आपले गिफ्टवरचे काही टॅक्स असतील, तर हे सगळे आपले जे आपण डायरेक्ट पे करतो, आपण स्वतः त्याचे फाईल रिटर्न करतो, तर त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट इन्कम. आणि इनडायरेक्ट म्हणजे जीएसटी जे आहे ते सगळ्यात त्याचं मोठं उदाहरण आहे. सेल्स टॅक्स जे आहे, एक्साइज वगैरे जे टॅक्स आहेत, हे काय आहेत, आपले इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. आता आपण पाहिलो टॅक्सचे दोन प्रकार, डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. आता आपण पाहूया टॅक्सचे स्ट्रक्चर. म्हणजे टॅक्स दोन नेचरचे असतात. पहिला आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्स आणि दुसरा आहे रिग्रेसिव्ह टॅक्स. प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे जशी जशी तुमची उत्पन्न वाढते, तुमचे जर इन्कम वाढत असेल तर तुमचं टॅक्स देखील वाढेल. म्हणजे जर तुमची जे आहे आपलं पर्सनल इन्कम, म्हणजे तुमच्या उत्पन्नाप्रमाणे तुमच्यावर स्लॅब रेट लावलेले आहेत. तुमचं इन्कम जितकं जास्त असेल तुम्हाला तितकं जास्त टॅक्स पे करावा लागेल. आणि दुसरं आहे रिग्रेसिव्ह मध्ये हे महत्वाचं, रिग्रेसिव्ह मध्ये तुमची इन्कम वाढली पण तुम्हाला त्यामध्ये टॅक्स कमी लागतो. म्हणजे समजून घ्या, सेल्स टॅक्स आहे, तर आपण एखादी वस्तू आणायला गेलोत, तर तुमची इन्कम वाढली पण तुम्ही आणायला गेलोत एक पार्ले बिस्किटचं पुडा, तर तुमची इन्कम वाढली म्हणून तुम्ही ते बिस्किटचं पुडा, 5 रुपयाचं बिस्किटचं पुडा तुम्ही 10 रुपयाला घेऊन येत नाही. म्हणजे तुम्हाला तुमची इन्कम जरी वाढली तर तुम्हाला टॅक्स तितकंच जर लागत असेल, त्याला काय म्हणतो आपण, रिग्रेसिव्ह टॅक्स असे म्हणतो. म्हणजेच अंबानी जरी गेला तरी त्याला 5 रुपयाला बिस्किट पुडा, आणि आपण जरी गेलो तर आपल्याला देखील 5 रुपयाला बिस्किट पुडा. तर यामध्ये पर्सनल टॅक्स हे प्रोग्रेसिव्ह नेचरचा आहे आणि सेल्स म्हणजे जीएसटी जे टॅक्स आहे ते रिग्रेसिव्ह नेचरचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर यामध्ये आणखी एक नेचर असतं प्रोपोर्शनेट, पण ते तितकं महत्वाचं नाही. ते काही देशामध्ये एक पर्टिक्युलर एक फिक्स्ड पर्सेंटेज सोबत जे टॅक्स लावतात त्याला प्रोपोर्शनेट टॅक्स असं म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्सचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत सोबतच जे खूपच महत्वाचे आणि रिपीटेड कन्सेप्ट असतात, क्वेश्चन असतात, जे एक्झाम मध्ये नेहमी वापरले जातात, ते डिस्कस करणार आहोत. तर सर्वात अगोदर इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन मध्ये सर्वात अगोदर जे इन्कम टॅक्स हे लॉ आहे, हे कायदा आहे, तर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर टॅक्स लावण्याचा अधिकार पार्लिमेंटला देण्यात आलेला आहे. आपल्या भारतीय संविधानाच्या म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 265 म्हणजे 265 प्रमाणे जे आपलं 7th शेड्यूल्ड आहे, त्यामध्ये 3 लिस्ट आहेत. जे युनियन लिस्ट, पहिली युनियन लिस्ट, दुसरा आहे स्टेट लिस्ट आणि तिसरा आहे कॉन्करंट लिस्ट. तर युनियन लिस्ट मध्ये 100 विषय आहेत, स्टेट लिस्ट मध्ये 59 विषय आहेत आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये 52 विषय आहेत. तर या विषयाप्रमाणे जे फर्स्ट लिस्ट आहे आपली युनियन लिस्ट, यातील जे 7th शेड्यूल मध्ये 82 एंट्री नंबर 82 प्रमाणे टॅक्स लावण्याचा अधिकार पार्लिमेंटला देण्यात आलेला आहे. पण ऍग्रीकल्चर म्हणजेच गव्हर्नमेंटला आहे, पण ते ऍग्रीकल्चर हे विषय वगळून. पण स्टेट मध्ये ऍग्रीकल्चर वर सुद्धा तुम्ही टॅक्स लावू शकता असं स्टेट लिस्ट मधल्या 46 एंट्री नंबर 46 प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे. पण आजपर्यंत भारतामध्ये ऍग्रीकल्चर वर टॅक्स लावण्यात आलेला नाही. तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन. आता नेक्स्ट पॉइंट पाहूया, स्लॅब रेट्स 2019 आणि 2020. तर 2020 आणि 21 चे स्लॅब रेट्स सुद्धा आलेले आहेत, पण आपल्या परीक्षेमध्ये 2019 आणि 2020 चे स्लॅब रेट विचारले जातात. त्यासाठी मी 2019 आणि 2020 चे स्लॅब रेट तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर स्लॅब रेट काय असतात? तर पार्लिमेंटमध्ये दरवर्षी जे आपले फायनान्स मिनिस्टर असतात ते फायनान्स बिल प्रेझेंट करत असतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, बजेट. आणि त्यावर जर एक वेळेस ऍसेंट भेटला प्रेसिडेंटचं, त्यावर जर अप्रुव्हल भेटलं तर त्यानंतर त्याला फायनान्स ऍक्ट म्हणून दरवर्षी फायनान्स ऍक्ट म्हणून लागू केलं जातं. आणि त्यामध्ये जे स्लॅब रेट्स दिलेले असतात त्याप्रमाणे जे तुम्ही प्रिव्हियस इयर मध्ये जे काही तुम्ही इन्कम कमवलात ते तुमच्या असेसमेंट इयर मध्ये त्या रेट्स प्रमाणे तुम्हाला टॅक्स पे करावं लागतं. तर श्रीमंत व्यक्ती जास्त टॅक्स पे करू शकतो. म्हणून जास्त उत्पन्नावर जास्त टॅक्स आणि कमी उत्पन्नावर कमी टॅक्स, आणि काही एक्झम्पशन लिमिट सुद्धा स्लॅब रेट मध्ये दिलेली असते.
तर स्लॅब म्हणजे बेसिकली मराठीमध्ये आपण त्याला स्तर म्हणून समजून घेऊ शकतो, म्हणजे स्तर म्हटलं जातं. तर 5%, 20% आणि 30% असे 3 स्तर दिलेले आहेत आपल्या 2019-20 ह्या फायनान्स बिल मध्ये, फायनान्स ऍक्ट मध्ये 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. पहिला आहे जे 60 वर्षाच्या खालचे जे इंडिव्हिज्युअल्स व्यक्ती येतील त्यांना आपण नॉर्मल सिटीजन म्हणू. जे 60 वर्षापेक्षा ज्यांचं वय जास्त आहे त्यांना सिनियर सिटीजन, आणि 80 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना आपण सुपर सिनियर सिटीजन असं म्हणतो. अशा 3 कॅटेगरी मध्ये 3 स्लॅब रेट देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी काही एक्झम्पशन लिमिट देण्यात आलेलं आहे, ते आपण चला पाहूयात. तर त्यामध्ये कॅटेगरी देण्यात आलेला आहे 5%, 20% आणि 30%. 3 स्तर 5%, 20% आणि 30% याला सोडून दुसरं टॅक्स रेट नाही, हे लक्षात आलं पाहिजे. तर 7 ते तर जास्त कन्फ्यूज होत बसण्याची गरज नाही. 5 लाख ते 10 लाख 20% आणि 10 लाखापेक्षा जास्त 30%. मग ते तिन्ही कॅटेगरीला आलं. आणि दुसरं आहे एक्झम्पशन लिमिट. आता जर तुम्ही नॉर्मल सिटीजन असाल, म्हणजेच 60 वर्षापेक्षा जर वय तुमचं कमी असेल आणि तुमची इन्कम जर 2.5 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला टॅक्स नाही, तुम्हाला नील आहे, म्हणजे तुम्हाला टॅक्स देण्याची गरज नाही. पण जर तुम्ही नॉर्मल सिटीजन असाल आणि तुमची इन्कम 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला 5% टॅक्स द्यावा लागेल. पण जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल, म्हणजे तुम्ही 60 वर्षापेक्षा जास्त आणि 80 वर्षापेक्षा जर कमी तुमचं वय असेल आणि जर तुमची इन्कम 3 लाखापर्यंत असेल तरी देखील तुम्हाला टॅक्स देण्याची गरज नाही. म्हणजे नॉर्मल सिटीजन असाल तर 2.5 लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला इन्कम देण्याची गरज नाही. तुम्ही असाल तर मात्र तुम्हाला 3 लाख रुपयेपर्यंत टॅक्स देण्याची गरज नाही. आणि तुम्ही सुपर सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला 5 लाखापर्यंत टॅक्स देण्याची गरज नाही. नॉर्मल सिटीजन आहात, 2.5 लाख ते 5 लाख तुमची जर इन्कम असेल तर 2.5 लाखापर्यंत तर नील आहे, पण 5 लाखापर्यंत जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला 5% द्यावं लागेल. 3 लाखापर्यंत तर तुम्हाला सिनियर सिटीजनला नील आहे, पण तुमची इन्कम 5 लाखापर्यंत वाढली तर त्यावर तुम्हाला 5% द्यावं लागेल. आणि सुपर सिनियर सिटीजन असाल तर 5 लाखापर्यंत मात्र तुम्हाला नील आहे, म्हणजे तुम्हाला एक्झम्पशन आहे. हे झाले आपले स्लॅब रेट. पर्यंत आपण पाहिलो इंट्रोडक्शन आणि स्लॅब रेट्स. आता पाहूयात सरचार्ज. तर सरचार्ज काय असतं, तर जर तुमची इन्कम 50 लाखापेक्षा जर जास्त झाली तर तुम्हाला सरचार्ज 10% हे द्यावं लागतं, म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स असं आपण सरचार्जला म्हणतो. जर इन्कम एक्सीड करत असेल 50 लाखापेक्षा जास्त आणि 1 करोडच्या मध्ये असेल तर तुम्हाला 10% सरचार्ज द्यावा लागेल. आणि 1 ते 2 करोड असेल तर 15%. आणि नवीन अमेंडमेंट सोबत म्हणजेच 2019 मध्ये 2 करोड ते 5 करोड असेल तर 25% आणि 5 करोड पेक्षा जास्त असेल तर 37%. अशा प्रमाणे तुम्हाला सरचार्ज द्यावा लागेल. तर सरचार्ज काय आहे म्हणून एक्झाम मध्ये एक वेळेस विचारलं तर सरचार्ज हे टॅक्स ऑन टॅक्स आहे, लक्षात ठेवा. रिबेट सेक्शन 87A प्रमाणे रिबेट काय म्हणजे परतावा. जर तुमची इन्कम 5 लाखापर्यंत जर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं एक रिबेट भेटतं. तर अगोदर हे 3 लाखापर्यंतची लिमिट होती, आता ही 5 लाखाची लिमिट करण्यात आलेली आहे. 5 लाखावर नॉर्मल असेसीला 2.5 लाख ते 5 लाख 5% आहे, त्याप्रमाणे 12,500. जर तुमची इन्कम 5 लाखापेक्षा कमी असेल आणि त्यावर कुठल्याही पद्धतीचं किती 5% प्रमाणे जे काही टॅक्स लागत असेल ते तुम्हाला परतावा म्हणजेच रिबेट या फॉर्म मध्ये भेटून जाईल. पाचवा पॉइंट आहे एज्युकेशनल सेस. अगोदर HEC हायर एज्युकेशनल सेस 3% आपल्याकडून घेतलं जायचं. आता हेल्थ अँड एज्युकेशनल सेस त्यामध्ये 1% वाढ करून 4%. आता पाहूया नेक्स्ट पॉइंट आहे स्टेप ऑफ कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम. तर आता टोटल इन्कम कसं कम्प्युट करायचं हे जे काही स्टेप दिलेले आहेत ते पाहून घेऊया. तर सर्वात अगोदर तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस आणि नेचर ऑफ इन्कम पाहिलं जातं. तर डिटरमाइन करा त्याचे रेसिडेन्शियल स्टेटस. तर रेसिडेन्शियल स्टेटस काय असतं, तर तुम्ही टॅक्स द्यायला लायबल आहात का नाही, तुमची जबाबदारी टॅक्स देण्यासाठी बनत आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी तपासल्या जातात. ते फर्स्ट आहे नेचर ऑफ इन्कम आणि
रेसिडेन्शियल स्टेटस. तर रेसिडेन्शियल स्टेटस आणि सिटिझनशिप मध्ये खूप जण कन्फ्युज होतात. पण सिटिझनशिप हे नॅशनॅलिटी दाखवते, म्हणजेच तुम्ही कुठल्या देशाचे रहिवासी आहोत हे दाखवतं. पण रेसिडेन्शियल स्टेटस हे म्हणजे तुम्ही कुठल्या देशामध्ये किती दिवस राहिलात याबद्दल जेव्हा आपण पाहतो, त्यामध्ये जे बेसिक कंडिशन्स 2 आणि ऍडिशनल कंडिशन 2 आहेत. जेव्हा आपण हे रेसिडेन्शियल स्टेटसची कंडिशन्स आपण फुलफिल करतो, तेव्हा आपण ते रेसिडेंट आहोत का नाही हे आपल्याला समजतं. तर रेसिडेन्शियल स्टेटस आणि सिटिझनशिप हे दोन्ही वेगळे गोष्टी आहेत. तर नेचर ऑफ इन्कम म्हणजे इंडियन इन्कम आणि फॉरेन इन्कम. तुमची इन्कम ही इंडियन आहे का फॉरेन आहे. तर इंडियन इन्कम जर इंडियन मध्ये रिसिव्ड असेल, अक्रूड असेल किंवा डिम्ड असेल, तर इंडियन कुठल्याही पद्धतीचे जे इन्कम भारतामध्ये किंवा आपल्या देशात तुम्ही कमवत असाल त्याला इंडियन इन्कम म्हणतात. आणि जर ते विदेशात जर आपण कमवत असाल तर त्याला फॉरेन इन्कम म्हणतो. आता आपण पाहूया रेसिडेन्शियल स्टेटस एखाद्या व्यक्तीचं कशावरून ठरतं. तर त्यासाठी आहेत आपल्याकडे दोन कंडिशन. एक आहे बेसिक कंडिशन आणि दुसरं आहे ऍडिशनल कंडिशन. तर बेसिक कंडिशन म्हणजे काय आता ते पाहूया. बेसिक कंडिशन मध्ये दोन कंडिशन आहेत. फर्स्ट आहे जर एखादा व्यक्ती 182 दिवस प्रिव्हियस इयर मध्ये, आणि काय सांगितलेलं आहे 60 दिवस प्रिव्हियस इयर मध्ये किंवा 365 दिवस तुमच्या प्रिव्हियस इयरला लागून गेल्या मागल्या 4 वर्षामध्ये, जर यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही जर फुलफिल करत असाल, सॅटिस्फाय करत असाल, जर एखादा व्यक्ती सॅटिस्फाय करत असेल तर ही कंडिशन, जर हे दोन्ही कंडिशन एखादा व्यक्ती फुलफिल करू शकत नसेल तर तो नॉन रेसिडेंट या कॅटेगरी मध्ये येणार. तर हे झाले आपले बेसिक कंडिशन. आता पाहूया ऍडिशनल कंडिशन काय आहे. तर रेसिडेंट मध्येही आणखीन दोन कॅटेगरी असतात, रेसिडेंट अँड नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट. हे पाहण्यासाठी आपल्याला दोन ऍडिशनल कंडिशन फुलफिल करावं लागेल. तर ऍडिशनल कंडिशन काय आहेत ते आता पाहूयात. तर एखादा व्यक्ती 2 वर्ष गेल्या 10 वर्षामध्ये प्रिव्हियस इयर मध्ये राहत असेल किंवा 370 दिवस जर मागल्या 7 वर्षात राहत असेल, तर ते प्रत्येक प्रिसिडिंग जे इयर आहे प्रिव्हियस इयरला लागून असलेले 7 वर्ष आणि प्रिव्हियस इयरला लागून मागले 10 वर्ष असं तुम्ही समजून घ्या. तर हे जे दोन कंडिशन आहेत त्यापैकी ऍडिशनल कंडिशन आहे त्यापैकी दोन्ही तुम्हाला फुलफिल करावं लागेल ऑर्डिनरी रेसिडेंट बनायला. जर तुम्ही दोन्ही फुलफिल करत नसाल तर तुम्ही नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट ठरताल. तर हे होते आपले रेसिडेन्शियल स्टेटस. तर आय होप तुम्हाला समजलं असेल, कारण रेसिडेन्शियल स्टेटस वर नक्की प्रत्येक एक्झाम मध्ये 1 ते 2 क्वेश्चन नक्की विचारले जातात. तर आपलं जे आपण पाहत होतो कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कमचे स्टेप्स, तर त्यामध्ये आपण पाहिलोत रेसिडेन्शियल स्टेटस तुमचा अगोदर चेक केलात. तर त्यानंतर क्लासिफाय हिज इन्कम अंडर 5 हेड्स. तर त्यानंतर तुम्ही रेसिडेंट आहात का नाही हे पाहिलोत. त्यानंतर तुमची टोटल इन्कम काय आहे ते पाहावं लागेल, त्यावरच तुम्ही स्लॅब रेट प्रमाणे टॅक्स पे करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर टोटल इन्कम पाहण्यासाठी तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कम माहित असायला पाहिजे. तर आता ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय, जे आपले 5 हेड्स आहेत, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, पीजीबीपी इन्कम, कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे जे 5 हेड आहेत यांचे जेव्हा आपण टोटल इन्कम एकत्र करतो तेव्हा आपल्याला काय भेटते, ग्रॉस टोटल इन्कम भेटतं. तर ग्रॉस टोटल इन्कम, आता हे 5 हेड्स हे खूप लेंदी आणि खूप मोठं टॉपिक आहे. 4-6 महिने लागतील हे डीप मध्ये अभ्यास करायला, म्हणून मी आपल्या या व्हिडिओ मध्ये हे स्किप करत आहे. तर इन्कम फ्रॉम सॅलरी याचे सेक्शन काय आहेत ते पाहूया. 15 ते 17 याचे सेक्शन्स आहेत. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी सेक्शन 22 ते 27, पीजीबीपी इन्कम सेक्शन 28 ते 44, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन सेक्शन 45 ते 55, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस सेक्शन आहेत 56 ते 59. तर हे जे सेक्शन्स आहेत ते तुम्हाला मॅच द फॉलोइंग मध्ये कधी कधी विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला मी हे सेक्शन्स इथे तुमच्यासाठी हायलाइट केलेला आहे. तर इन्कम फ्रॉम सॅलरी हे एक खूप लेंदी टॉपिक आहे, पण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे नेहमी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे तुम्हाला कम्प्युट करण्याच्या अगोदर तुम्हाला ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढता आलं पाहिजे, आणि हेच प्रश्न एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर आपल्याकडे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी 4 व्हॅल्यूज दिलेल्या असतात. म्युनिसिपल व्हॅल्यू असतं, फेअर रेंट व्हॅल्यू असतं आणि ऍक्च्युअल रेंट, स्टँडर्ड रेंट, असे आपल्याकडे 4 व्हॅल्यूज असतात. तर म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट व्हॅल्यू मध्ये, म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट व्हॅल्यू मध्ये जे कुठला हायर आहे त्याला घ्यायचं, ते व्हॅल्यू घ्यायची आणि
त्याला नंतर स्टँडर्ड रेट सोबत कम्पेअर करायचं. स्टँडर्ड रेट आणि जे व्हॅल्यू आलेली आहे त्यामध्ये जे कुठलं लोअर आहे ते घ्यायचं आणि त्यानंतर ऍक्च्युअल रेंट सोबत जेव्हा त्याला आपण कम्पेअर करतो तर आपल्याला फायनली आपलं GAV भेटतं. आणि फेअर रेंट व्हॅल्यू या दोघांमध्ये जे हायर आहे, या दोघांमध्ये जी मोठी व्हॅल्यू आहे ते इथं घेतलोत आपण, हायर व्हॅल्यू घेतलोत. तर ह्या हायर व्हॅल्यूला आता स्टँडर्ड रेंट सोबत कम्पेअर करायचं. आता ह्या स्टँडर्ड रेंट सोबत कम्पेअर केल्यानंतर यामध्ये जे लोअर आहे, या दोघांमध्ये जे लोअर आहे ते व्हॅल्यू घ्यायची आणि लोअर व्हॅल्यूला नंतर ऍक्च्युअल रेंट सोबत कम्पेअर करायचं. तर यामध्ये जे हायर आहे ते व्हॅल्यू घ्यायची, म्हणजेच हे व्हॅल्यू काय आपली GAV, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. हे खूप महत्वाचं कन्सेप्ट आहे, नेहमी एक्झाम मध्ये विचारलं जातं, त्यामुळे मी तुम्हाला ह्या ठिकाणी हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर अगोदर रेसिडेन्शियल स्टेटस पाहिलोत, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ जे आपले हेड्स होते, सगळ्या हेड्स पासून जे काही आपली इन्कम आहे ते पाहिलोत. त्यानंतर त्यामध्ये जे किंवा प्रोव्हिजन्स असतात त्याला अप्लाय केल्यानंतर काही क्लबिंगचे प्रोव्हिजन्स असतात. क्लबिंगचे प्रोव्हिजन म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे ते त्याच्या स्पाउसच्या, पत्नीच्या, मायनर चाइल्डच्या किंवा डॉटर इन लॉ, सुनाच्या नावावर ट्रान्सफर करतो, पण त्यासाठी तो लायबल असतो त्यावर टॅक्स पे करण्यासाठी. टॅक्स अवॉइड करण्यासाठी ते काहीतरी प्रोव्हिजन केलेलं असतं, पण त्यामध्ये तोच लायबल असतो. असे क्लबिंगचे काही प्रोव्हिजन्स आहेत, ते प्रोव्हिजन्स आपण घेतल्यानंतर एखादी वेळेस लॉस देखील होऊ शकतो. तर ते लॉस जे आहे ते तुम्ही पुढच्या वर्षासाठी ऍडजस्ट करू शकता. तर त्याचे काही किती वर्षासाठी आणि त्यामध्ये काही इंटर हेड आणि इंट्रा हेड असतात, तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करूया. तर अशा पद्धतीने जे सेट ऑफ आणि कॅरी फॉरवर्डचे जे प्रोव्हिजन्स आहेत आणि क्लबिंगचे काही प्रोव्हिजन आहेत ते प्रोव्हिजन ऍड केल्यानंतर तुमचं काय कम्प्युट होतं, ग्रॉस टोटल इन्कम कम्प्युट होतं आणि त्यामधून काही तुमचे डिडक्शन जे आहेत चॅप्टर 6A प्रमाणे 80C to 80U तुमचे काही डिडक्शन्स असतात, ते डिडक्शन्स तुम्ही लेस केल्यानंतर फायनली तुम्हाला काय भेटतं, टोटल इन्कम भेटतं. तर हे झाले आपले काही स्टेप. तर तुम्हाला आय होप समजलं असेल. तर अशा पद्धतीनं हे आपली स्टेप्स आहेत. तर आता आपण पाहूया थोडक्यामध्ये ग्रॉस टोटल इन्कम. तर ग्रॉस टोटल इन्कम मध्ये जे आपले 5 हेड्स आहेत जे की खूप महत्वाचे आहेत. जर 50% सिलेबस हेच आपले 5 हेड्स कव्हर करतात हे म्हणलं तरी चालेल. तर इन्कम फ्रॉम सॅलरी, तर त्याचे सेक्शन्स आहेत 15 ते 17. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी सेक्शन आहे 22 ते 27. PGBP चं सेक्शन आहे 28 ते 44. इन्कम फ्रॉम कॅपिटल गेनचं 45 ते 55 आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचे 56 ते 59. हे सेक्शन्स कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात आणि महत्वाचं आहे, त्यामुळे मी इथं टाकलेलं आहे. फ्रॉम सॅलरी, तर इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये बेसिक पे, डिअरनेस अलाउन्स, कमिशन, वेजेस, रिटायरमेंट, बेनिफिट, ग्रॅट्युटी, तुमचे अलाउन्सेस, परक्युजिट्स या सगळ्यांचं जेव्हा आपण टोटल करतो आणि त्यामधून जेव्हा डिडक्शन 16 प्रमाणे, अंडर सेक्शन 16 प्रमाणे तुम्हाला डिडक्शन लेस केल्यानंतर तुम्हाला नेट सॅलरी भेटते. तर अलाउन्सेस म्हणजे काय, हे जे मॉनिटरी फॉर्म मध्ये आपल्याला म्हणजेच पैसे जे भेटतात, एक्स्ट्रा पैसे जे भेटतात जे की मॉनिटरी फॉर्म मध्ये असतात. आणि परक्युजिट्स म्हणजे जे आपल्याला नॉन मॉनिटरी बेनिफिट भेटतात, म्हणजे गिफ्ट म्हणा, वाउचर म्हणा, फूड, कार, ड्रायव्हर, तर हे परक्युजिट झाले. तर हाऊस रेंट अलाउन्स मध्ये मेट्रो आणि नॉन मेट्रो अशा पद्धतीनं क्लासिफाय केलेलं आहे. तर मेट्रो साठी 50% आणि नॉन मेट्रो साठी 40% ऑफ HRA असं जे प्रोव्हिजन आहेत ते एक वेळेस हाऊस रेंट अलाउन्स नक्कीच पाहून घ्या. आणि अलाउन्सेस मध्ये खूप काही अलाउन्सेस आहेत, ते टॅक्सेबल, फुली टॅक्सेबल, पार्शली टॅक्सेबल आणि फुल्ली एक्झम्प्ट असे अलाउन्सेस आहेत, ते एक वेळेस पाहून घ्या. तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला अॅन्युअल व्हॅल्यू काढावी लागते, ते आत्ताच आपण पाहिलोत. नंतर त्यामध्ये काही इंटरेस्ट आणि बॉरोवर्ड्स फंड असतात, त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला डिडक्शन भेटतं. तर तुम्हाला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24 आणि इंटरेस्ट बॉरोड म्हणजेच इंटरेस्ट ऑन बॉरोड फंड अंडर सेक्शन 24 असे डिडक्शन भेटतात. तर 30% आणि मॅक्झिमम 30,000 आणि 2 लाख असे त्यांचे डिडक्शन्स आहेत. ते तिसरं आहे PGBP इन्कम म्हणजे प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. तर खूप वेळेस तुम्ही बिझनेस किंवा प्रोफेशन करून तुमच्या प्रोफेशन मार्फत किंवा बिझनेस मार्फत तुम्ही इन्कम कमवत असता, तर त्या इन्कमवर सुद्धा तुम्हाला टॅक्स पे करावं लागतं. त्यामध्ये एक डॉक्टर आहे तर त्याचं प्रोफेशन असू शकतं, लॉयरचं प्रोफेशन असू शकतं, की
खूप जण बिझनेस करून पैसे कमवतात, तर त्यावर सुद्धा त्यांना वेगवेगळे कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन मार्फत टॅक्स पे करावं लागतं ते असतं. त्यामध्ये ब्लॉक्स असतात 4, म्हणजेच बिल्डिंगचं, फर्निचरचं, प्लांट आणि मशिनरी, त्यावरचे वेगवेगळे टॅक्सचे पर्सेंटेज ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे त्यांना टॅक्स पे करावं लागतं. म्हणजे त्याच्यावर डिप्रिशिएशन वगैरे कॅल्क्युलेशन करून टॅक्स पे करावं लागतं. तर 4थं पॉइंट आहे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. सेक्शन आहे 45 ते 55. तर कॅपिटल गेन मध्ये तुम्हाला खूप वेळेस तुमच्याकडे काही कॅपिटल असतं, म्हणजेच तुमच्याकडे प्रॉपर्टी असते, ते तुम्ही सेल किंवा परचेस करून त्यावर तुम्ही इन्कम जनरेट करत असता. तर लॉंग टर्म कॅपिटल आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. तर लॉंग टर्म साठी काही रूल्स आहेत आणि शॉर्ट टर्म साठी काही रूल्स आहेत, ते पाहावं लागेल. तर पॉइंट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे या हेड खालचे जे इन्कम आहेत त्यांवर जास्त मेहनत करावी लागलेली नसते. म्हणजेच इन्कम फ्रॉम लॉटरी, हॉर्स रेसिंग, गॅम्बलिंग, डिव्हिडंड वगैरे घेतलेले असतील तर जे असे इन्कम आहेत ज्याला गव्हर्नमेंट डिस्करेज करतं, एनकरेज करत नाही, म्हणून त्याच्यावर फ्लॅट 30% तुम्हाला TDS कट केलं जातं. तर तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये कॅज्युअल इन्कम येतात. तर इन्कम फ्रॉम लॉटरी, गॅम्बलिंग हे सगळे जे इन्कम असतात ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. म्हणजेच ह्या 4 हेड पासून नसून जे दुसरे इन्कम जर तुम्ही जनरेट केला असाल तर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेड खाली येतात. हे झाले आपले 5 हेड आणि यांना मिळून आपलं बनतं ग्रॉस टोटल इन्कम. आता नेक्स्ट पॉइंट आहे रिटर्न ऑफ इन्कम. आणि हे पॉइंट खूप आणि अतिशय महत्वाचं आहे, कारण लगातार गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक वर्षी नेट मध्ये हा पॉइंट विचारला जात आहे. तर रिटर्न ऑफ इन्कमची स्टेप पाहून घेऊया. तर सर्वात अगोदर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये ऑनलाईन साइटवर तुम्हाला स्वतःला रजिस्टर करावं लागेल. मग दुसऱ्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल रिलिव्हंट ITR फॉर्म्स काय असतात, म्हणजे तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये बसता आणि तुमची कुठल्या पद्धतीची इन्कम आहे त्याप्रमाणे तुम्हाला रिलिव्हंट ITR फॉर्म डाउनलोड करून घ्यावं लागेल. आणि ते डाउनलोड पण करू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन. आणि ते फॉर्म जे असतात आपले ITR फॉर्म 1 ते 7 प्रकारचे असतात. तर तुम्ही सिलेक्ट केलात आता ITR फॉर्म, त्यानंतर तुम्ही ITR फॉर्म फिलअप करून घेणार आणि त्यासोबत जे तुमचे फॉर्म 16 आणि TDS चे 26AS हे जे क्रेडिट मिळण्यासाठीचे जे फॉर्म आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यासोबत जोडावे लागतील. आणि 4थं आहे अपलोड करायचं आणि सबमिशन करायचे ते फॉर्म. म्हणजे तुम्हाला जनरेट काय होईल XML, म्हणजे तुमचे फॉर्म अपलोड झालं हे तुम्हाला पुरावा भेटेल. त्यानंतर तुम्ही स्वतःला व्हेरीफाय करताल, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकली किंवा फिजिकली तुम्ही व्हेरीफाय होताल आणि ते व्हेरिफिकेशन 120 दिवसाच्या आत होतं. तर फर्स्ट काय पाहिलं, रजिस्टर युअर सेल्फ. सेकंड आहे सिलेक्ट रिलिव्हंट ITR फॉर्म. थर्ड आहे फिलिंग आउट ऑफ ITR फॉर्म. फोर्थ आहे अपलोड और सबमिशन ऑफ फॉर्म. आणि 5वा आहे व्हेरीफाय ITR. तर हे आहेत आपले रिटर्न ऑफ इन्कम. तर रिटर्न ऑफ इन्कमचे ड्यू डेट्स काय आहेत ते पाहून घेऊयात. तर ड्यू डेट्स ऑफ रिटर्न ऑफ फायलिंग, तर तुम्ही कुठल्या कुठल्या तारखेपर्यंत तुम्हाला रिटर्न फाईल करावं लागेल हे तुमचे ड्यू डेट्स आहेत. तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि नेहमी एक्झाम मध्ये हे सुद्धा कन्सेप्ट विचारलं जातं. रिटर्न फायलिंगचं सेक्शन आहे सेक्शन 139A. आणि आता ड्यू डेट्स पाहून घेऊया. तर जर तुम्ही नॉर्मल असेसी असाल तर तुम्हाला 31 जुलै पर्यंत रिटर्न फाईल करावं लागेल. जर तुम्ही कंपनी असाल आणि ऑडिट करण्याची तुम्हाला रिक्वायरमेंट असेल, प्रत्येक कंपनीला ऑडिट हे कंपल्सरी आहे, तर त्यासाठी 30 सप्टेंबर आहे. आणि इंटरनॅशनल बिझनेस असतील, इंटरनॅशनल ट्रेड असतील, ट्रान्सफर प्राइसिंगचे बिझनेस असतील तर 30 नोव्हेंबर पर्यंत. तर नॉर्मल असेसी 31 जुलै, कंपनीसाठी 30 सप्टेंबर आणि इंटरनॅशनल ट्रेड साठी 30 नोव्हेंबर. हे आहेत आपले रिटर्न फायलिंगचे ड्यू डेट्स. आता पाहूया ड्यू डेट्स फॉर पेमेंट ऑफ ऍडव्हान्स टॅक्स क्वार्टरली. तर मी कन्सेप्टच्या डीप मध्ये जात नसून जे काही महत्वाचं आहे, ऍडव्हान्स टॅक्स मध्ये तुम्हाला नेहमी ड्यू डेट विचारले जातात. तर 15 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेच्या अगोदर 15% टॅक्स पे केलं पाहिजे. 15 सप्टेंबर पर्यंत 45% टॅक्स पे केलं पाहिजे. 15 डिसेंबर पर्यंत 75 आणि 15 मार्च पर्यंत 100% टॅक्स तुम्ही पे केलं पाहिजे. तर हे आहेत आपले काही पर्सेंटेज आणि डेट्स. त्या डेट पर्यंत किती टक्क्यापर्यंत तुमचे टॅक्सच्या किती टक्क्यापर्यंत टॅक्स पे केलं गेलं पाहिजे हे या ऍडव्हान्स टॅक्स मध्ये दाखवलेलं आहे, जे की आपण क्वार्टरली पे करतो. सर्वात महत्वाचं जे
टॉपिक आहे ते आहे डिडक्शन्स. तर तुम्हाला डिडक्शन्स हे 80C to 80U हे चॅप्टर 6A मध्ये भेटून जातात. आहे LIC लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. तर सर्वात अगोदर 80C पासून जी सुरुवात होते ते लाईफचीच, हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 80C पासून आपले डिडक्शन स्टार्ट होतात आणि C म्हणजे लाईफचे डिडक्शन स्टार्ट झाले. आता 80D आहे मेडिकल क्लेम साठी, 80DD आहे डिपेंडेंट डिसेबल साठी. म्हणजेच DD ज्या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्टरशी जुडलेलं आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे. 80 आहे इंटरेस्ट एज्युकेशन, म्हणजेच ई फ्रॉम एज्युकेशन. तर इंटरेस्ट ऑन एज्युकेशन साठी जे लोन घेतलं आहे त्याचे तुम्ही इंटरेस्ट पे करण्यासाठी 80E चे डिडक्शन्स भेटतात. 80GG रेंट साठी, 80G ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी तुम्हाला डोनेशन हे लक्षात आलं पाहिजे. 80G म्हणजे डोनेशन आणि 2000 पर्यंत त्याची लिमिट आहे. कॅश मध्ये तुम्ही 2000 पर्यंत पे करू शकता आणि दुसरे जे आणि त्यापेक्षा जास्त असेल रक्कम तर तुम्हाला चेक थ्रू ते पे करावं लागेल. तर GGA आहे हे रिसर्च इन्स्टिट्यूट साठी. म्हणजेच जर तुम्ही डोनेशन देत असाल रिसर्च इन्स्टिट्यूट साठी तर 10,000 पर्यंत कॅश मध्ये तुम्ही पे करू शकता आणि दुसरा अमाऊंट तुम्ही चेक मध्ये पे करावे लागेल. नंतर आहे 80GGB डोनेशन आहे पॉलिटिकल पार्टी साठी आणि GGC हे पण आहे इंडिव्हिज्युअल. तर पॉलिटिकल पार्टी इंडिव्हिज्युअल पे करत असेल पॉलिटिकल पार्टीला तर GGC आहे. म्हणजे C फ्रॉम छोटा म्हणजे एकच व्यक्ती छोटा आणि B फ्रॉम बडा म्हणजे कंपनी जर पॉलिटिकल पार्टीला पे करत असेल तर GGB येईल आणि पॉलिटिकल पार्टीला जर डोनेशन पे करत असेल कुठला एखादी इंडिव्हिज्युअल तर छोटा फ्रॉम C असं येईल. 80QQB रॉयल्टी इन्कम फ्रॉम बुक अप टू 3 lakhs. तर रॉयल्टीची जे इन्कम असेल 3 लाखापर्यंत तुम्हाला बुक पासून जर असेल तर ते डिडक्शन भेटेल. तर 80QQB आहे हे बुक पासूनची रॉयल्टी आणि 80QQ नाही ह्या ठिकाणी 80RRB आहे. तर RRB आहे हे तुम्ही करेक्शन करून घ्या. तर 80RRB जे आहे ते रॉयल्टी फ्रॉम पेटंट यासाठी तुम्हाला डिडक्शन भेटेल. तर 80TTA TT हे A आणि TTB हे दोन्ही इंटरेस्ट आहेत सेव्हिंग साठी. तर सिनियर सिटीजन असेल तर B बघा, B पासून बुजुर्ग व्यक्ती म्हणजे बडा जाणार तर त्याला काय भेटणार TTB वर त्याला डिडक्शन भेटणार. आणि TTA म्हणजेच या ठिकाणी जर इंडिव्हिज्युअल असेल म्हणजेच A पासून कुठलं तरी अडल्ट इंडिव्हिज्युअल असेल तर त्यासाठी त्याला काय भेटणार डिडक्शन्स भेटणार. तर TTA ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी तुम्हाला इंटरेस्ट वर म्हणजे सेव्हिंग साठी जे काही इंटरेस्ट असेल त्यावर तुम्हाला डिडक्शन भेटतील. आणि 80U आहे तर डिसेबल इटसेल्फ म्हणजे U म्हणजे तुम्ही स्वतः असं लक्षात ठेवा. U म्हणजे आता तुम्ही स्वतः जर डिसेबल असाल तर 80U याच्या अंडर तुम्हाला डिडक्शन भेटतील. तर हे मी खूप ब्रीफ मध्ये आणि खूप शॉर्ट मध्ये एका सेंटेन्स मध्ये तुमच्यासाठी हे डिडक्शनचं चार्ट बनवलेलं आहे. आणि 80QQB हे बुकचं रॉयल्टी आहे आणि 80RRB हे रॉयल्टी फ्रॉम पेटंट आहे. प्लीज इतकं करेक्शन करून घ्या. नेक्स्ट कन्सेप्ट आहे टॅक्स इव्हॅजन, टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स प्लॅनिंग. तर टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय हे आपल्याला आताच आपण जे डिडक्शन्स पाहिलोत म्हणजेच आपल्याला काही एक्झम्पशन्स भेटतात, डिडक्शन्स भेटतात आणि रिबेट भेटते. हे जे अथॉरिटी कडून जे आपल्याला प्रोव्हिजन्स भेटले तर ते एक्झम्पशन, डिडक्शन्स आणि रिबेट यांचा यूज करून म्हणजेच मिसयूज न करता टॅक्स कमी करण्यासाठी आपण हे जे डिडक्शन्स एक्झम्पशन्स वापरतो आणि हे एक्झम्पशन्स डिडक्शन्स यूज करून जर आपण आपले टॅक्स कमी करत असाल तर आपण त्याला टॅक्स प्लॅनिंग म्हणू शकतो. म्हणजे टॅक्स प्लॅनिंग हे इलिगल टर्म नाही किंवा यामध्ये काही मिसयूज नाही. तर गव्हर्नमेंटचा आपण लॉस करत नाही. तर ही बेसिकली तिन्ही जे कन्सेप्ट आहेत टॅक्स इव्हॅजन, टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स प्लॅनिंग हे जे तिन्ही कन्सेप्ट आहेत हे तिन्ही टॅक्स कमी करण्याचे टेक्निक्स आहेत. तर टॅक्स प्लॅनिंग मध्ये आपण एक्झम्पशन्स, डिडक्शन्स आणि रिबेट यूज करतो. तर टॅक्स अवॉइडन्स मध्ये काही कमतरता असतात म्हणजे आपल्या लॉ मध्ये काही कमतरता असतात म्हणजे लॉफुल्स ज्याला म्हणतो किंवा डॉगिंग ज्याला म्हणतो. तर असे काही जे लॉ आहेत ते लॉ आपण तर ते लॉ तोडलंही नाही आणि म्हणजे कानून कायदा न तोडता आपण इन्कम टॅक्स कमी करतो. म्हणजेच त्यामध्ये आपल्याच लॉ मधले काही कमतरता काढून आपण त्याचे यूज करून आपण जेव्हा आपले टॅक्स लायबिलिटी कमी करतो त्यावेळेस आपण त्याला टॅक्स अवॉइडन्स म्हणतो. आता हे आता आहे टॅक्स इव्हॅजन. हे टॅक्स इव्हॅजन हे खूपच चुकीचं म्हणजेच टेक्निक आहे तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करण्याची. तर टॅक्स इव्हॅजन इज नॉट इलिगल बट इट ऑल्सो इमॉरल अँड अँटी सोशल अँड अँटी नॅशनल प्रॅक्टिस. म्हणजे याला आपण प्रत्येक पद्धतीने आपल्याला हे
याला चुकीचं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही काहीतरी इलिगल करून, म्हणजे तुमचे ब्लॅक मनी वगैरे म्हणा, तुम्ही इलिगल पद्धतीने तुम्ही तुमचे टॅक्स लायबिलिटी जेव्हा कमी करतो त्याला टॅक्स इव्हॅजन असं म्हणतात. तर हे झाले आपले तिन्ही कन्सेप्ट, हे पण खूप महत्वाचे आहेत. आता पाहूयात टीडीएस आणि टीसीएस. तर टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स आणि टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स असं याला म्हणतात, आपल्याला माहितच आहे. तर टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स आणि टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स म्हणजे जर एम्प्लॉयर जर एम्प्लॉयची पेमेंट करते वेळेस त्याच्या पगारीतून जे काही टॅक्स कट करून घेतो त्याला आपण टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स म्हणतो. आणि टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स म्हणजे ज्या वेळेस कुठलीही वस्तू विकत असताना, घेते वेळेस, सेल किंवा परचेस करते वेळेस जे काही पेमेंट मधून टॅक्स काटलं जातं त्याला काय म्हणतो आपण, टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स असं म्हणतो. तर यामध्ये नेहमी दरवर्षी आता नेट एक्झाम मध्ये, सेट एक्झाम मध्ये फॉर्म्स विचारले जात आहेत टीडीएस चे. गेल्या वर्षी नेट मध्ये 3 प्रश्न आणि नेट मध्ये या वर्षी 3 ते 4 प्रश्न टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स आणि टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स पासून आलेले आहेत. म्हणून हे टॉपिक आपल्याला कव्हर करणं फार महत्वाचं आहे. तर फॉर्म जे असतात टीडीएस चे, तुम्ही टीडीएस, आता एखादी एम्प्लॉयर आहे त्यानं एम्प्लॉईचे टॅक्स कट करून घेतलं आणि आता त्याला ते टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करावं लागेल. तर त्यावेळेस गव्हर्नमेंटकडे ते टॅक्स जमा करते वेळेस त्याला कुठले तरी फॉर्म भरावं लागेल, फिलअप करावं लागेल. तर जसं आपले आयटीआर फॉर्म्स आहेत, आपल्याकडे टॅक्स रिटर्न फाईल करते वेळेस आपल्याकडे जे 1 ते 7 पद्धतीचे आयटीआर फॉर्म्स आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत. तर त्याच्याच पद्धतीचे फॉर्म्स आपल्याकडे टीडीएस पे करते वेळेस सुद्धा असतात. तर त्यामध्ये फॉर्म टीडीएस फाईल रिटर्न करते वेळेस फॉर्म फर्स्ट आहे, फॉर्म 24 क्यू आहे टीडीएस ऑन सॅलरी साठी. फॉर्म 27 क्यू आहे जर तुम्ही सॅलरीला सोडून जर तुम्ही नॉन रेसिडेंट कुठली पेमेंट करत असाल तर. फॉर्म 26 क्यू बी आहे सेल ऑफ प्रॉपर्टी जर झाली असेल आणि त्यावेळेस तुम्ही काही टीडीएस कट करून घेतला असाल तर. फॉर्म 26 क्यू सी आहे रेंट पे करताना तुम्ही टीडीएस कट केला असाल तर. आणि फॉर्म 27 ई क्यू आहे टीसीएस साठी. तर हे आहेत आपले काही टीडीएस पे करते वेळेसचे फॉर्म्स. तर आता पाहूयात टीडीएस सर्टिफिकेट काय असतं. तर एम्प्लॉयर काय केलं, टॅक्स कट करून घेतलं एम्प्लॉईच्या पगारीतून. आता ते नेऊन गव्हर्नमेंटकडे ते टॅक्स समजा भरलेला आहे. तर त्याचा पुरावा म्हणून एम्प्लॉयर काय करतो, एम्प्लॉयला एक फॉर्म इश्यू करतो, त्यालाच काय म्हणतो टीडीएस सर्टिफिकेट. आणि ते टीडीएस जे सर्टिफिकेट आहे ते एका फॉर्मच्या स्वरूपात असतो. त्याच फॉर्मला काय म्हणतो आपण, फॉर्म 16. तर ते फॉर्म जे इश्यू करतो एम्प्लॉयर एम्प्लॉईला, तर आता इतक्या पद्धतीचे जे टीडीएस कट केले जातात त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जातं, त्यालाच मग काय म्हणतो फॉर्म 16. तर फॉर्म 16 हे पर्टिक्युलरली सॅलरी साठी आहे. फॉर्म 16 हे आहे नॉन सॅलरी साठी, म्हणजेच नॉन सॅलरी पेमेंट असेल आणि त्यासाठी हे सर्टिफिकेट इश्यू केलेलं असतं. 16 बी असे सेल ऑफ प्रॉपर्टी साठी आणि 16 सी आहे रेंट साठी. तर हे फॉर्म जे आहेत, हे जे 16 चे फॉर्म आहेत हे खूप महत्वाचे आहेत. तर तुम्ही टीडीएस पे केलात, आता त्यासाठी तुमच्याकडे पुरावा पण आहे, सर्टिफिकेट पण आहे. पण तुम्हाला त्यावर क्रेडिट घ्यायचं जर असेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी 26 AS हे फॉर्म घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर क्रेडिट घ्यायचं असेल तर तुमच्याकडे फॉर्म 26 AS असायला पाहिजे. हे झाले काही टीडीएस आणि टीसीएस चे महत्वाचे कन्सेप्ट. अतिशय महत्वाचा असं हे पॉइंट आहे आयटीआर फॉर्म्स. तर आपण रिटर्न फाईल करते वेळेस आपल्याला आयटीआर फॉर्म्स डाउनलोड करावे लागतील. म्हणजे तुमची इन्कम कुठल्या, म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता, तुमची इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे का, सॅलरी आहे का, अदर सोर्सेस आहे, कॅपिटल गेन आहे, यांच्यावरून तुम्हाला त्या पद्धती त्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला आयटीआर फॉर्म्स डाउनलोड करावे लागतील. तर हे आयटीआर फॉर्म हे खूप महत्वाचं टॉपिक आहे. असं मी का म्हटलं तर गेल्या कित्येक वर्षापासून दरवर्षी आयटीआर फॉर्मवर क्वेश्चन आलेला आहे. तर या वर्षी नेट मध्ये सुगम हे कुठलं फॉर्म आहे हे विचारलं होतं. तर आयटीआर फॉर्म 4 हे सुगम आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याकडे 1 ते 7 टाइपचे आयटीआर फॉर्म्स असतात. आयटीआर फॉर्म 1 सहज, आयटीआर फॉर्म 2, आयटीआर फॉर्म 3, आयटीआर फॉर्म 4 सुगम, आयटीआर फॉर्म 5, आयटीआर फॉर्म 6 आणि आयटीआर फॉर्म 7 अशा आपल्याकडे 4 पद्धतीचे 4 प्रकारचे आयटीआर फॉर्म्स असतात. तर पहिलं जे फॉर्म आहे ते सॅलरी आणि एक हाऊस प्रॉपर्टी
जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ITR फॉर्म सहज डाउनलोड करू शकता आणि ITR फॉर्म 1 ला ITR फॉर्म 1 ला सहज असं म्हणतात, लक्षात असू द्या. दुसरा आहे ITR फॉर्म इंडिव्हिज्युअल जर असेल HUF अदर दॅन PGBP इन्कम. जर तुमची PGBP इन्कम नसेल आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीचे इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्हाला ITR फॉर्म 2 डाउनलोड करावे लागेल. आणि जर स्पेशली PGBP च्या इन्कम साठी तुम्हाला ITR फॉर्म डाउनलोड करावे लागेल. तर PGBP इन्कम 3 मध्ये येत असेल तर ITR फॉर्म 2 मध्ये PGBP ज्यांचं नाही ते लोक ते असेसीज ITR फॉर्म 2 डाउनलोड करू शकतात. तर चौथा आहे ITR फॉर्म 4 सुगम. तर प्रिझम्पटिव्ह इन्कम अंडर सेक्शन 44 AD. तर प्रिझम्पटिव्ह टॅक्सेस साठी जे असेसीज आहेत त्यांना ITR फॉर्म 4 डाउनलोड करावा लागेल आणि ITR फॉर्म 4 ITR फॉर्म 4 चंच नाव आहे सुगम. आणि ITR फॉर्म साठी ऑल असेसीज, आता ह्यामध्ये सगळ्याच पद्धतीचे आले जे वरच्या 4 फॉर्म मध्ये बसत नाही ते ITR फॉर्म 5 हे डाउनलोड करू शकतात. आणि स्पेशली कंपनीसाठी ITR फॉर्म 6 दिलेला आहे, लक्षात असू द्या. आणि ITR फॉर्म अदर ट्रस्ट सोसायटीज वगैरे जर असतील तर ते ITR फॉर्म 7 डाउनलोड करू शकतात. तर हे ITR फॉर्म्स खूप महत्वाचे आहेत, हे तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे. तर हे होते आजचे काही महत्वाचे आणि रिपीटेड कन्सेप्ट जे नेहमी एक्झाम मध्ये विचारले जातात. आय होप तुम्हाला आवडले असतील आणि समजले देखील असतील आणि तुम्हाला एक्झाम मध्ये हे नक्कीच मदत करतील. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि काही टिप्स तुम्हाला पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे जे मी माझ्या एक्सपिरियन्स मधून जे मी अनुभव केले हे टिप्स तुम्हाला देऊ इच्छित आहे. सर्वात अगोदर आपले क्वेश्चन्स खूप लेंदी आणि एका क्वेश्चन मध्ये 4 कन्सेप्ट विचारले जात आहेत आणि त्यामध्ये ऑप्शन सुद्धा फार लेंदी देत आहेत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर मॅनेजमेंट करता आलं पाहिजे टाइमचं. तर तुम्ही काय करा, तुम्ही वेस्ट करू नका टाइम एखाद्या क्वेश्चनवर. जर तुम्हाला ते क्वेश्चन येत नसेल तर लॉजिकल रिझनिंगचे किंवा तुमचे मॅथमॅटिकल रिझनिंगचे जे क्वेश्चन्स असतात किंवा तुमच्या आपल्या कॉमर्स मध्ये पेपर 2 मध्ये सुद्धा काही जे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन येतात तर त्यांना तुम्ही स्किप करा. जर त्यावर तुम्ही जास्त टाइम वेस्ट करू नका. पुढचे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे जर तुमचं अप्रोच जर ठेवला तर पुढे काही जे इझी क्वेश्चन्स असतील ज्याचे कन्सेप्ट तुम्हाला माहित असतील तर ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर तुम्ही टाइम वेस्ट करू नका आणि ते क्वेश्चन जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर लगेच स्किप करा आणि पुढच्या क्वेश्चनवर लगेच दुसरं क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा. तिसरं आहे, प्रत्येक क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलं पाहिजे. कुठल्याही क्वेश्चनवर तुम्ही स्टक नाही झालं पाहिजे. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही क्वेश्चनला देऊ नका, कारण क्वेश्चन्स फार लेंदी असल्यामुळे आणि म्हणजे आपली रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि डाटा इंटरप्रिटेशन असतात यामध्ये खूप वेळ जास्त कंझ्युमिंग असतात हे क्वेश्चन्स. तर यावर तुम्ही जास्त टाइम न देता जर तुम्हाला येत जरी नसेल तरी नेगेटिव्ह न होता किंवा कॉन्फिडन्स लो न करता नेक्स्ट क्वेश्चन्स वर तुम्हाला लगेच पोहोचायचं आहे. आणि तुम्हाला एक्झाम मध्ये कम्प्लीट पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि तुमच्या नॉलेजवर तुम्हाला ट्रस्ट करता आलं पाहिजे. मी हे का दिले, कारण की आपले कन्सेप्ट आपण अभ्यास केलेले असतो आणि लगेच तुम्हाला क्वेश्चन इतकं मोठं असतं की तुम्हाला समजत नाही, पण तुम्हाला कन्सेप्ट लगेच क्लिक होतं. तर त्या कन्सेप्टवर तुम्हाला विश्वास ठेवून जे कन्सेप्ट तुम्हाला जर आन्सर जरी येत नसेल तर तुम्हाला ते कन्सेप्ट लगेच क्लिक होतं डोक्यामध्ये आणि त्या कन्सेप्टला लक्षात ठेवून तुमच्या नॉलेजवर तुम्हाला विश्वास ठेवून जे तुम्हाला तुमचे सेन्स जे म्हणतात, सेन्सेस जे म्हणतात की हे असलं पाहिजे उत्तर, तर त्यावर तुम्हाला विश्वास ठेवून त्याच ऑप्शनला तुम्हाला क्लिक करता आलं पाहिजे. तर पार्टिशन पद्धत मेथड वापरा. तर सगळेच क्वेश्चन्स आपल्याला येतात असं नाही, काही क्वेश्चन येत नसतात. तर त्यामध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला येत नसतात त्याचे तुम्हाला क्वेश्चन न वाचता तुम्हाला ऑप्शन वाचा. आलं पाहिजे ऑप्शन मधून. सगळेच क्वेश्चन येतात असं नाही, काही क्वेश्चन तुम्हाला येत पण नसतील तर 1-2 असे त्यामध्ये ऑप्शन्स असतात की त्याबद्दल आपल्याला माहित असतं आणि 1-2 क्वेश्चन बद्दल आपल्याला माहित नसतं, ऑप्शन बद्दल माहिती नसतं. तर ऑप्शनला अनालाइज करून तुम्ही वगळून तुम्ही म्हणजेच इलिमिनेट करून तुम्ही त्यापासून उत्तर घेऊ शकता. म्हणजे ऑप्शनला जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलोत तर त्यामध्ये तुम्हाला लगेच क्लिक होईल की ते अरेंजमेंट अशा पद्धतीने केलं असते की 1 ते 2 ऑप्शन मध्ये जे खूप म्हणजे खूप जवळून त्यामध्ये अरेंजमेंट केलेले असतात. तर तशा पद्धतीने जर तुम्ही ऑप्शनला व्यवस्थित पाहिलात तर तुम्हाला इलिमिनेशन सुद्धा टेक्निक वापरून तुमचे खूप काही क्वेश्चन्स करेक्ट होऊ शकतात. तर हे होते माझ्याकडून काही तुमच्यासाठी एक्झामसाठी टिप्स आणि तुमच्यासाठी महत्त्वाचे टॉपिक्स. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आणि कन्सेप्ट होते ते तुम्हाला आय होप समजले असतील आणि आवडले देखील असतील आणि तुम्हाला डेफिनेटली एक्झाम मध्ये हेल्प करणार आहेत. तर हे व्हिडिओ जर तुम्हाला व्हॅल्युएबल आणि इम्पॉर्टंट वाटला असेल तर नक्कीच चॅनलशी जुडून राहा. मी तुमच्यासाठी असेच
युजफुल आणि व्हॅल्युएबल व्हिडिओज बनवत राहीन. धन्यवाद.